आज शपथविधी आहे, मात्र शपथ घेणार नाहीये तुम्ही, बाहेर नाहीये, ठरलेलं नाहीये, अजून ठरवायचंय आणि सर्व तिन्ही पक्षाची लोक ठरतील. कारण लोकांच्या मनामध्ये जो एक संभ्रम आहे ईव्हीएमच्या बद्दल म्हणा किंवा मॅन्डेटच्या बद्दल म्हणा आणि संविधानाच्या साक्षीने आम्ही जी शपथ घेतोय अशा वेळी याबद्दलच जी शंका लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि ते शंकाचं निरासन करण्याचं काम व्हायला पाहिजे प्रशासनकडनं. ते जर झालं नाही तर मग लोकांच्या मनामध्ये हे होईल आणि मग आज आम्ही घेतली तर मग असं होईल की बाबा याला तुम्ही मान्यता देताय. म्हणून तिन्ही पक्षाची लोक बसणार आहेत. आम्ही थांबलो, चर्चा केली, माफ करा, आम्ही त्या राष्ट्रगीतामध्ये महाराष्ट्र गीतामध्ये पण आम्ही सामील राहिलो आणि त्याच्यानंतर आता पक्ष म्हणून आता बैठक होणार आहे. पण ज्या प्रकारे विरोधी पक्षनेता स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षासाठी जे संख्याबळ हवे ते नाहीये. फडणवीस सुद्धा म्हणत आहे योग्य प्रश्न जर मांडले तरच आम्ही सहकार्य करू. नाही बघा, योग्य प्रश्न मांडले तरी मांडले नाही, आम्ही आमचा जो अधिकार आहे तो 20चा असू दे, 10चा असू दे, 5चा असू दे. विरोधी पक्ष म्हणून आमची संख्या जरी आज देशामध्ये कमी झाली तर आज इकडे कमी झाली तर याचा अर्थ आमचा आवाज कोण बंद करू शकणार नाही. आम्ही आमची भूमिका आणि आमचा आवाज आम्ही सभेच्या उपाध्यक्षपदासाठी तुम्ही दावा करा. अजिबात नाही, अजून तरी असं काय ठरलं नाही. कारण आता विरोधी पक्ष नेते देण्याची ज्यांची मनस्थिती, मानसिकता आणि औपचारिक आणि मनमोठा ज्याला आपण म्हणतो ते नाही, तर मग ते काय त्यांच्याकडनं सचिन अहिर आहेत आपल्यासोबत. त्यांनी एकंदरीत पाहतोय की विरोधी पक्ष नेता ते देऊ इच्छित नाहीत तर ते निश्चितच यामध्ये विधानसभा उपाध्यक्ष पद तरी कसं देतील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.